मागच्या 1.5 वर्षामध्ये शासनाने आमच्यावरती 3 गोळ्या झाडलेल्या आहेत. एक आहे वॅट हा 10% केला, दुसरी लायसन फीस 15% वाढवली आणि आता ड्युटी जी वाढ केलेली आहे ड्युटी ही 450% वाढ केलेली आहे. सरकारला आमचं म्हणणं आहे की परमिट रूम हा मोठ्या त्रासात आलेला आहे. हे 10%चा वॅट टॅक्स तुम्ही फर्स्ट पॉईंटवरती द्यावा आणि जे लादलेली फी आहे ती कमी करावी आणि जी तुम्ही ड्युटी वाढवलेली आहे ती ड्युटी वाढ कमी करावी, जेणेकरून की धंदा करणे सर्वांना सोयीचं होईल. तुम्ही आंदोलन करणार आहे, याच्या विरोधात सरकार ऐकत नाहीये, म्हणून आम्ही सोमवार दिनांक 14/5/2025 ला पूर्ण महाराष्ट्राचे परमिट रूम बंद ठेवणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आमचं निदर्शन आंदोलन होणार आहे आणि जिल्हा संघटन जे जिल्हा संघटन आहेत ते कलेक्टर ऑफिसला जाऊन कलेक्टर साहेबांना निवेदन देतील. जर सरकारने याची दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळात आमचे परमिट रूम च्या चाब्या माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही सोपवून देऊ आणि त्यांना सांगू जोपर्यंत वॅट टॅक्स कमी होणार नाही, आमच्या मागणीची तुम्ही दखल घेणार नाही, तोपर्यंत परमिट रूम चालवण्यात आम्ही सक्षम नाही, असं त्यांना निवेदन देऊ. सरकारनं ह्या टॅक्स का वाढवले आहे, काय कारण आहे एवढा टॅक्स लावण्यामध्ये? राज्याला पहिले देत आहे, सरकारला महसूल पाहिजे, महसूल वाढ पाहिजे. याच्या विरोधात नागपूर जिल्हा परमिट रूम नाही किंवा दारू व्यवसाय नाही, परंतु सरकारने दारू व्यावसायिकांना आपल्या याच्यामध्ये घ्यावं, विश्वासात घ्यावं आणि कशा प्रकारे महसूल वाढवता येईल त्याच्यामध्ये त्यांची सल्ला घ्यावी. अनठाईपणे काहीतरी वाढून द्यायचं आणि त्याच्यामुळे अवैध माल शहरामध्ये येईल, स्टेटमध्ये येईल, अशा प्रकारच्या घटना होणार आहेत. म्हणजे तुमचं म्हणणं आहे काही वाढवण्यापहिले तुमच्याशी चर्चा करायला पाहिजे होती किंवा आता तरी चर्चा? विविध संघटना आहेत, जे व्यापारी लोक आहेत त्यांना विश्वासात घेऊन वाढवायला पाहिजे. कुठे काय वाढवायची आवश्यकता आहे ते वाढवायला पाहिजे आणि न वाढवताही महसूल वाढवता येते. पण सरकारने जर आम्हाला बोलवलंच नाही तर महसूल वाढ कसं होईल?